नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मसाला टेल्समध्ये एकदम सिंपल पद्धतीने स्प्रिंग रोल्स कसे करायचे हे बघतोय. एकदम क्रिस्पी स्प्रिंग रोल्स आणि स्प्रिंग रोल्सची शीट्स सोप्या पद्धतीने कशी करायची. एकदा या पद्धतीने स्प्रिंग रोल आणि स्प्रिंग रोलची शीट करून बघा, तुम्हालाच वाटेल स्प्रिंग रोल करणं इतकं सोपं आहे का. एकदम क्रिस्पी आणि मसालेदार स्प्रिंग रोल्स करायला सुरुवात करूया आपण. इकडे मी 1 कप मैदा आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. तुम्ही कुठल्याही मेजरमेंटनी घेऊ शकता. चवीनुसार मीठ, अगदी थोडं मीठ आणि आधी थोडंसं पाणी घालून हे आपल्याला घोळून घ्यायचं आहे आधी, म्हणजे त्याच्याने गाठी होणार नाहीत आपल्या पिठात. आणि एकदा ते नीट मिक्स झालं की आपण कन्सिस्टन्सी पाण्याची वाढवायची आहे. तुम्ही इथं बघू शकता हे पीठ मी चांगलंच पातळ केलेलं आहे. आणि आता ह्याची टेस्ट कशी करायची, हे जो डाव असतो डावच्या उलट्या बाजूला मी बोट फिरवते. हे मार्किंग आपल्याला असं दिसलं की समजायचं आपलं पीठ रेडी आहे. एका कढईत मोठ्या साईजच्या किंवा पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे गॅसवर. पाण्याला उकळ येऊ द्यायची आहे आणि नॉनस्टिक पॅनला थोडंसं ग्रीस करून जो बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे ते पूर्ण पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे आपण जे उकळतं पाणी ठेवलेलं होतं त्याच्यावर ठेवून द्यायचं आहे. ह्याला झाकण टाकायचं नाही आहे. एक 40 सेकंड ते 1 मिनिटामध्ये ह्याचे कढे सुटायला लागतात, म्हणजे ते आपल्या लक्षात येतं हे तयार झालं आहे म्हणून. आणि हलक्या हाताने ते शीट आपण ओढून घेणार आहोत. एकदम पातळ शीट निघती ही, कुठल्याही प्रकारचा त्रास न होता. पुन्हा आपण सेम मी टिश्यू पेपरने पुसून घेते, म्हणजे जर काही चिकटलेलं असेल तर निघून जातं. आणि सेम प्रोसेस आपण पुन्हा रिपीट करणार आहोत. मी इकडं पुन्हा पीठ सगळीकडे पसरवून घेते पूर्ण नॉनस्टिक पॅनला. हा पॅन मी पुन्हा वाफेवर ठेवून दिलेला आहे गरम पाण्याच्या. आणि ह्याला पुन्हा आपण 40 सेकंड ते 1 मिनिटं सोडून देणार आहोत. 40 सेकंडमध्ये हा छान शिजून निघतो. आणि ही लेयर जी स्प्रिंग रोलची शीट आहे ती आपण अगदी इझिली काढू शकतो. इथे हळूहळू कलर बदलायला लागला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे आता आपलं रेडी आहे. मी हळूच आधी कढ्या सोडवून घेते आणि मग नंतर मी शीट काढून घेते पूर्ण. अशा पद्धतीने आपल्याला आधी कढा सोडवून घ्यायच्या आहेत आणि मग हलक्या हाताने आपण ती पूर्ण शीट ओढून काढणार आहोत. एकदम पातळ पातळ, आपण जितकी पातळ करतो तितकी पातळ ही शीट होते. हे बघा, तुम्ही बघू शकता या शीटमधनं माझा हातसुद्धा ट्रान्सपरंट दिसतो, इतकी पातळ झाली आहे ही शीट. आपण स्टफिंग करून घेऊ. इकडं तेल गरम झालेलं आहे. तेलात मी कांदा, कॅप्सिकम आणि आलं लसूण पेस्ट परतून घेते आहे. हे थोडं छान परतले की चिली फ्लेक्स, मी ह्याच्यात पिझ्झा सीझनिंग वगैरे घातलं आहे, मीठ, तिखट आपल्या टेस्टच्या हिशोबाने. तुम्ही मॅजिक मसालासुद्धा घालू शकता यात मी जो पास्ता सॉस सॉस नाही, पास्ता मसाला असतो तो कोरडा मसाला घातला आहे. आणि तळलेले नूडल्स आहेत माझ्याकडे, हे नक्की घाला, स्किप करू नका. ह्याच्याने खरंच स्प्रिंग रोलला खूप छान टेस्ट येते. याच्यावेळी तुम्ही पातीकचा कांदा वगैरे सुद्धा वापरू शकता. आता आपण स्टफिंग पूर्ण थंड करून घेऊया, तोपर्यंत आपण स्लरी करून घेऊया. इथं मैदा घेतलेला आहे 1 चमचा. यात अगदी 1 चिमूटभर मीठ आणि थोडंसं पाणी घालून हे घोळून घ्यायचं. हे घट्टसर पेस्ट बनवायचं आहे आपल्याला, पातळ करायचं नाही आहे. हे आपण स्टिकिंगसाठी वापरणार आहोत. हे बघा, इथं हे अशी पेस्ट तयार होते मैद्याची. आता आपण आपले स्प्रिंग रोलचे शीट्स घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता किती ट्रान्सपरंट पातळ झालेत माझे शीट्स. आता मी हे शीट पसरवून घेते. नीट पसरवून घ्यायचं आहे याला. हे आपण करून स्टोअरसुद्धा करू शकतो. आणि तुम्हाला जितकं हवं तितकं स्टफिंग, जे मसाल्याचं स्टफिंग केलेलं आहे ते स्टफिंग आपण त्याच्यामध्ये सेंटरमध्ये भरणार आहोत. तुम्ही याची पट्ट्या कापून समोसेसुद्धा करू शकता. मी दाखवते त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. आधी आपण वरनं फोल्ड करणार आहोत. आधी वरनं फोल्ड करून मग सिमिलर फोल्ड आपण खालनं करणार आहोत. आणि मग दोन्ही बाजूला आपण जी पेस्ट बनवलेली आहे स्लरीची, मैद्याची स्लरी, ते स्लरीने आपण क्लोज करणार आहोत. म्हणजे तेल आतल्या बाजूला शिरायला नको आपण तळताना, आणि तळताना हे सुटणार नाही. म्हणून दोन्ही साईड्स आपण सिक्युअर करून घेणार आहोत मैद्याच्या स्लरीनी. तुम्ही इथं बघू शकता मी दोन्ही साईड्सला जिथं ओपनिंग आहे आपल्या शीटची, मी तिथंसुद्धा पेस्ट लावते आहे. आणि आपलं रॅप जे रोल करणार आहोत तिथंसुद्धा मी लावते आहे. आता आपल्याला हे छान रोल करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आपण हे रोल करून घेणार आहोत. किती पातळ झालं आहे बघा, आतला मसालासुद्धा दिसतो आहे आपल्याला. याच पद्धतीने मी सगळे करून घेणार आहे. हे बघा, मी अजून एक दाखवते आहे तुम्हाला. इथं सेंटरमध्ये मी स्टफिंग ठेवलेलं आहे. पुन्हा सेम आधी वरचं फोल्ड, मग खालचं फोल्ड,
मग सेम पुन्हा आपण स्लरी लावणार दोन्ही बाजूला, दोन्हीकडे स्लरी लावून घ्यायची आहे. स्लरी व्यवस्थित लावा, नाहीतर तेल आत शिरू शकतं. दोन्हीकडे स्लरी लावून आपण हे रॅप क्लोज करणार आहोत. ह्याला आता रोल करून घ्यायचं आहे आपण. पुन्हा एकदा सेम प्रोसेस. आता मी तुम्हाला थोडंसं हे साईड चेंज करून दाखवते. हे बघा, हे बघा. बस याच मेथडमध्ये आपण सगळे करून घेणार आहोत. मी एकीकडे तेल तापवायला ठेवलं आहे ऑलरेडी. तेल मात्र चांगलं गरम असलं पाहिजे. हलक्या गरम तेलमध्ये हे तळायचं नाही आहे. हे बघा, इथं माझे सगळे रेडी आहेत करून. आता आपण हे तळायला घेऊया. तेल चांगलं गरम आहे. मी एक ह्याच्यामध्ये एका वेळेला तुम्ही 3 किंवा 4 त्याच्यापेक्षा जास्ती, कारण त्याला फुगायला थोडीशी स्पेस पाहिजे. आता ह्याला छान सगळीकडनं आपण गोल्डन होईपर्यंत मस्त क्रिस्पी असं तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता हे किती छान कलर आला आहे. आता हे रेडी आहे, काढून घेऊया आपण. याच पद्धतीने आपण सगळे तळून घेणार आहोत. आपले सगळे स्प्रिंग रोल्स रेडी आहेत. आता आपण ह्यांना काढून सर्व करून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आमची रेसिपी. तुमचे एक सबस्क्राईब करण्याने मला खूप मोटिवेशन मिळतं. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.